हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज सॅटरडे आहे आणि आता पित्र सुरू झालेले आहेत. तर आज आम्ही पण घरामध्ये पित्रच घालणार आहे. तर त्याच्यामुळे चला सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घ्यायची आहेत फटाफट. आज एंजलला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग आज घालायचा विचार केला. म्हणजे ह्या सॅटरडेला पित्र घातले तर मग नेक्स्ट सॅटरडेला सर्व घराची साफसफाई वगैरे होईल. आणि मंडेपासून तिची एक्झाम पण आहे त्याच्यामुळे मग तो आठवडा तेवढा तिला लक्ष द्यायला होईल. आणि मग आज घातले की मग तो आठवडा तिला लक्ष द्यायचा आणि मग नेक्स्ट तिची काहीतरी थर्सडेला संपून जाते एक्झाम. 4 दिवसच आहे. आणि मग फ्रायडेला स्कूलला जाईल. सॅटरडे संडे मग घरात जी कामं असतील ती करायला आणि नंतर मग घट बसेल त्याच्यामुळे मग सर्व साफसफाई वगैरे करायची. चला तर मग आज काय काय बनवणार आहे किंवा मग आजचा दिवस कसा राहील तुमच्याबरोबर शेअर करेल. नक्की ब्लॉग बघा. आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग पुढे भेटते मी. आता नाश्ता करून घेते. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करते, नाश्ता करते आणि मग लगेच कामाला लागते. एंजलला पण मग ट्युशनला जायचे. चला so high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. बॉईल करायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत बाबू उठले तिला घेते आणि थोडेसे कपडे राहिलेले ते धुवून घेते आणि मग भाजी आणि पुरी करून घेते. 12च्या अगोदर होऊन जाईल. मग नंतर पूजा वगैरे करायची. काय चॉकलेट कशी खाते? तोंड तर बघ तुझं. अजून आंघोळ नाही झालेली. दुपारी खूप लेट झाला आणि त्याच्यात बाबूला झोप आलेली ना, तर खूप चिडचिड करत होती. बाकीचं काही शूट नाही करायला जमलं. आणि मग सर्व पूजा वगैरे करून जेवण झालं. त्याच्यातच खूप वेळ झाला आणि मग थोडा वेळ भांडी वगैरे सर्व घासून मग नंतर थोडा वेळ आराम केला. मला पण खूप सर्दी वगैरे झाली त्याच्याने डोकं दुखत होतं माझं आणि ना अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं. मग थोडा आराम केला आणि आता चहा वगैरे घेतले. जाऊन पहिल्यांदा औषध घेऊन येते कारण ना मला खूप बोलायला पण जमत नाही आहे आणि हिला ट्युशनला सोडायचं आहे. उठ आता. आणि आज काही जेवण आहे दुपारचंच त्याच्यामुळे मग बनवायची गरज नाही आहे. तर एंजलचा ना प्रोजेक्ट करायचा विचार चाललेला आहे आज, जो की तिला मंडेला द्यायचा आहे. तर त्याच्यामुळे मग तो करून घेते कंप्लीट आणि मग पुढे दाखवते तुम्हाला. आमची गॅलरी पूर्ण पॅक झालेली आहे. इथे सर्व आता इथपर्यंत सगळी माती येईल कारण आता गॅलरीतलं काम करायला घेतलंय. तिकडची विंडोचं थोडंसं राहिलंय. एक विंडो खुलेल, एक बंद राहील आणि ही गॅलरी आता काम होईपर्यंत आता मुलींचे वांदे होणार आहेत. आपण डिश पण काढायचं, सर्व काढावं लागेल उद्या. पूर्ण आता माती माती हॉलमध्ये होणार आणि आता त्याच्यात गरम खूप एवढं व्हायला लागलेलं आहे ना आणि त्याच्यामुळे आता हे पूर्ण पॅक झालं की अजूनच गरम होणार आहे आम्हाला. 2-3 दिवस झालं खूप गरम होते. हे बघा इथे. आणि आमचा कूलर या गॅलरीमध्ये ठेवलेला आहे, गरम होतं म्हणून. ठेवून गेले एंजलचे पप्पा, पण त्यांना माहिती नाही आता हे सर्व काम करायला घेतल्याच्या नंतर इथे धूळ केवढी येणार, ही विंडो बंद राहील. तर ते ठेवून गेलेत. परत त्यांना डबल काम होणार आहे. ते आली. चल तयार हो. पावडरला बोलते मला पावडर नाही लावायचा, मी अशीच येणार आहे. आणि आता मी चल निघली आहे तर लगेच पावडर लावायला लागली. मला यांची ते माझं बापरे मेकअप. चल पटपट उशीर होते. चला मी हिला सोडून येते
डॉक्टरकडे जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते परत. ही कुठून आली मोठी? झोका बांधतो ना हा इकडं असं बाबूचा झोका हा बांधलेला ना, तर त्याच्यामध्ये हे बघ एक साईडला ना इथून बाहेरून काम करून पूर्ण माती त्याच्यात जमा झाली. मला माहितीच नाही, मी अचानक खोललं तर एवढी मोठी एवढी सारी माती एक साईडला अशी लटकलेली होती, तर काढूनच टाकलं ते. के पकड, मी सर्व साफ करते. आणि मी विचार करते थोडी माती इथून कुठून पडते सगळं, म्हणून खोलून बघितलं तर तेवढी सगळी माती तिथे जमा होती साडीमध्ये, त्या साडीमध्ये जमा होते. आईची साडी बेकार झाली. बेकार काय झाली? धुता येईल तिला. धुता येईन पण माती किती चिटकली त्याला है ना. सिमेंट चिटकले माती. सिमेंट दोघी. तू काय करतेस? तू एक साइडला करते. पहिला हे बेड सगळं झाडून घेते मी. तू वर नको जाऊ आता बेडवर. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Dangerous times, don't fly too high. प्रोजेक्ट बनवायला जस्ट बसले आणि हे आली आणि सगळा हात इथून तिथून सगळं सामान घ्यायला लागली. आणि सर्दीने माझी पण तब्येत थोडीशी नको वाटते काय करायला, कणकणी आल्यासारखी झाली. विचार केला उद्याच जरा करून टाकते एंजलचा प्रोजेक्ट. म्हणजे सामान काढलेलं सर्व मी ठेवून दिलं आणि उद्या करेल. उद्या बघते, उद्या करावाच लागेल एंजलचा प्रोजेक्ट. मंडेला ट्यूजडेला हवा आहे, पण मंडेला टाईम नाही मिळत, तर मग उद्या करावंच लागेल मला. याच्यामुळे सगळं ठेवून द्यायला आणि मला पण सर्दीने थोडंसं बरं नाही वाटत. आता विचार केला औषध खाऊन जेवण करून झोपून घ्यावं म्हणून. तिला नुसतं बाहेरच जायचं असतं. हे बघा, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, गुड नाईट. आता जरा आवाज पण खराब व्हायला लागलेला आहे.